अबू आझमींच्या मुलाच्या विरोधात गोव्यात गुन्हा दाखल। अबू आझमींच्या मुलासह 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। किरकोळ वादातून बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मारहाण केलेल्या पाईपचे 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात सादर। संतोष देशमुख हत्या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवा। परभणीच्या पाथरीमध्ये अखंड मराठा समाजाची प्रशासनाकडे मागणी। वर्ध्यामध्ये अज्ञाताकडून संत्र्याच्या बागेत चोरी, 2 लाख रुपयांचे संत्रे चोरीला। या प्रकरणी कारंजा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल। कोल्हापूरमध्ये राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं तृणधान्य आणि फळ महोत्सवाचं आयोजन। 5 दिवस चालणाऱ्या महोत्सवाला नागरिकांचा प्रतिसाद। आरोपी वाल्मिक कराडच्या विरोधात शिवसेना आक्रमक। कराडला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी शिवसेनेची महिला आघाडी आक्रमक। शिवसेनेच्या कार्यालयाच्या बाहेर महिलांचं आंदोलन। शेतातील झाडं तोडल्याप्रकरणी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात शेतकऱ्यांचं येरळा नदीपात्रात आंदोलन सुरू। रेल्वे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यास जलसमाधी घेण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। सोलापूरमध्ये धनंजय मुंडेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन। तहसीलदार कार्यालयाच्या समोर जोडे मारो आंदोलन। देशमुख हत्या प्रकरणी आरोपींचा पाठीराखा धनंजय मुंडे असल्याचा आरोप। अमरावती शहरामध्ये 2 दिवसात 2 हत्या, भर दिवसा हत्या झाल्यानं परिसरामध्ये खळबळ। आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। नाशिकमध्ये फर्निचरच्या दुकानाला भीषण आग, आगीत लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।